माझ्या शेवटच्या वारीच्या प्रसंगी प्रथम दर्शनी तू आलास हे चांगलं केलंस. मी तुझी आठवण करत होतो असे मी पूर्वी कधीही न ऐकलेले शब्द बाबांच्या मुखातून निघाले. परंतु ते शेवटचे दर्शन होते ही कल्पना बाबांनी देहविसर्जन केले ही बातमी मला समजेपर्यंत माझ्या मनात आली नाही. या खेपेस माझा परत जाण्याचा बेत झाला तेव्हा 2-3 दिवस मी भाऊसाहेबांकडून तिसऱ्या प्रहरी निघण्याची परवानगी विचारत होतो. कारण कोपरगावाहून गाडी सायंकाळी निघते अशी आम्हा सर्वांची समजूत होती. परंतु प्रत्येक दिवशी उद्या सकाळी जाऊ दे असे बाबा सांगत असता शेवटी एक दिवस मी आग्रहाने तिसरे प्रहरी निघण्याची परवानगी मिळवून कोपरगाव स्टेशनावर जातो. तो गाडीची वेळ बदलल्यामुळे दुसरे दिवशी प्रातःकाळपर्यंत स्टेशनावरच मुक्काम करावा लागला. एका प्रसंगी आमचे मित्र गणपतराव अंजनगावकर हे आपल्या काही स्नेह्यांबरोबर शिर्डीला गेले होते. तेव्हा त्यांना ठाणे येथील डिस्ट्रिक्ट कोर्टाचे एका ठरावावरील सरकारी अपिलासंबंधाने सरकारी वकिलाला माहिती देण्यासाठी रविवारी हजर व्हायचे असल्याने त्यांनी आदल्या दिवशी परत जाण्याची परवानगी मागितली असता त्याला इतक्या घाईने परत जाण्याचे मुळीच कारण नाही असे बाबांनी अनेकदा सांगितलं. परंतु या त्यांच्या सांगण्यावर आम्हासारख्या लोकांचा विश्वास बसावा कसा. सरते शेवटी गणपतरावांच्या आग्रहाच्या विनवणीवरून बरे जा तुझी मर्जी असे बाबा म्हणाले आणि गणपतराव ठाण्याचे कोर्टात नेमलेल्या वेळी हजर झाले. तोच सरकारी वकिलांनी अपील 8 दिवस निघायचे नाही असे म्हणून माहिती देण्याचेही 8 दिवस लांबणीवर टाकलेले पाहून त्यांना सत्पुरुषाबद्दल सखेदाश्चर्य वाटलं. असले अनेक प्रसंग माझ्या अवलोकनात आलेले आहेत. बाबांच्या एका हाताला काही जखम झालेली होती. तिच्यावर ते नेहमी प्रातःकाळी एक लांब फडकं इतकं घट्ट बांधून ठेवत की त्यापासून इतर कोणालाही असह्य वेदना झाल्या असत्या. याशिवाय या जखमेस ते दुसरा कोणताही उपाय करीत नसत व काहीतरी चांगला उपाय करण्याविषयी भक्तमंडळींकडून त्यांना नेहमीच आग्रह होत असेल. अशा आग्रहाच्या वेळी एकदा ते म्हणाले की चांगल्या 1000-2000 गोवऱ्या आणून त्या रसरशीत पेटवाव्या आणि आपल्या शरीरास बोट लावून हे सारे त्यात टाकून कशी गंमत चालते ते आपण बाजूस स्वस्थ उभे राहून पाहावे. याचं नाव खरं व्यतिरेक ज्ञान. मी बांद्र्याहून निघाल्यानंतर तेथील एका संपन्न वृद्ध गृहस्थाने एक मुलगा दत्तक घेतला होता. त्या मुलासह ते गृहस्थ मी शिर्डीत असताना तेथे आले आणि दुर्दैवाने मुलगा न मिळाल्याबद्दल त्यांचे माझ्याशी बरेच बोलणं झालं. मुंबईहून निघताना विड्या ओढण्यात पूर्ण सवड मिळावी म्हणून मुलगा दुसऱ्या डब्यात बसला होता आणि बापाबरोबर कोपरगाव स्टेशनावर न उतरता चुकून तो 1-2 स्टेशनं पुढे जाऊन नंतर नगराहून येणाऱ्या गाडीने परत येऊन बापाच्या मागून सुमारे 2 तासाने शिर्डीला आला व आमच्याकडे न येता दुसरीकडे जाऊन बसला. नंतर आरतीचे वेळी दुपारी त्या ग्रहस्थांना घेऊन मी मशिदीत गेल्यावर आमचे मागून तो मुलगाही तेथे आला व पुन्हा दूरच उभा राहिला. अर्थात तो मुलगा कोण व कोणाचा हे मलाही माहीत नव्हतं. परंतु सर्वांबरोबर बाबांना त्याने नमस्कार केला. तो लागलीच पुत्राच्या कर्तव्यासंबंधी बाबांचा उपदेश आलेला ऐकून हाच का तुमचा दत्तक मुलगा असे मी त्या मित्रास विचारलं आणि त्यांनी होय म्हटलं. पुढे 3-4 दिवसात मुलाला तेथे कंटाळा आल्यावरून त्याने मुकाट्याने तेथून सायंकाळी प्रयाण करण्याचा बेत केला होता. परंतु आरतीनंतर मंडळी मशिदीतून परत जाण्यापूर्वीच आज मला विचारल्याशिवाय येथून कोणीही जाऊ नये असे बाबांचे वचन ऐकून भीतीमुळे त्या मुलाने आपला पूर्वीचा बेत रहित करून ती सारी हकीकत आपल्या बापास कळवली. संन्यासमार्गी ज्ञानी पुरुषांचा असा अनेक प्रकारचा कर्मयोग असतो. एके दिवशी प्रातःकाळी सुमारे 8-9च्या सुमाराला संध्या वंदनादी कर्मे आटपून भाऊसाहेब दीक्षित ध्यान करीत असताना त्यांना मध्येच एकाएकी विठ्ठल मूर्तीचे स्पष्ट दर्शन झालं. परंतु ती मूर्ती त्यांनी कधीही अवलोकन केली नसल्याकारणाने ती कोठलीही त्यांना कळेना. तेव्हा ज्या सद्गुरूंच्या कृपेने ते दर्शन घडले तेच त्या
मूर्तीच्या क्षेत्राचीही माहिती करून देतील असा भरोसा ठेवून ते स्वस्थ राहिले. नंतर 2 प्रहरच्या आरतीच्या वेळी बाबा भाऊसाहेबास म्हणाले, का काका, आज विठोबा पाटील आला होता ना तुला भेटायला? हे ऐकून भाऊसाहेबांना गहिवर आला आणि त्यांनी बाबांना होय म्हणून जबाब दिला. तेव्हा बाबांनी तो मोठा पुळपुटा आहे, तो एके ठिकाणी राहणारा नाही, यासाठी त्याला एका भक्कम गुंठीपाशी पक्का बांधून ठेव असे त्याने त्याला बजावून सांगितलं. परंतु त्या मूर्तीच्या क्षेत्राचा उलगडा एवढ्याने झाला नाही. या गूढ भाषणाचा अर्थ बाबा आणि भाऊसाहेब यांच्याशिवाय कोणालाच न कळल्यामुळे आरतीहून परत घरी जाताना आम्ही भाऊसाहेबांना साहजिकच त्या भाषणाबद्दल पृच्छा केली. तेव्हा त्यांनी तो सर्व प्रकार आम्हाला साद्यंत निवेदन केला. नंतर 3रे प्रहरी पंढरी क्षेत्राच्या फोटोच्या काही प्रती घेऊन एक नवीन गृहस्थ तेथे आले आणि तो फोटो पाहताच भाऊसाहेब गहिवरून हीच ती मूर्ती असे म्हणाले. यावरून श्रद्धावान शरणागताविषयीचे बाबांचे भक्त वात्सल्य आणि त्यांचा सर्वश्रेष्ठ अधिकार अगदी स्पष्टपणे व्यक्त होतात. शिर्डी येथे जाणाऱ्या सर्व पाहुण्यांची योग्य व्यवस्था लावण्याचे काम माधवराव देशपांडे यांच्याकडे असे. परंतु एके दिवशी त्यांना घेऊन भाऊसाहेब दीक्षित सकाळी शिर्डीहून मुंबईस येण्याकरता निघाल्यानंतर ते बापूसाहेब जोग, बाळासाहेब भाटे आणि मी इतकी पांढरपेशातली मंडळी होती. भाऊसाहेब गेल्यानंतर थोड्याच वेळात मध्यभागचे कमिशनर फर्टिस साहेब, त्यांची पत्नी, नगर जिल्ह्याचे कलेक्टर मॅकनिल साहेब आणि साहेबांचे नेटिव्ह असिस्टंट राव बहादूर रामचंद्र नारायण उर्फ भाऊसाहेब जोगळेकर अशी बडी अधिकारी मंडळी शिर्डीच्या नजदीक येत आहेत. तोच मशिदीत बाबांनी आपली कफनी वर करून ते म्हणाले की हमारे को देखने को आया है, पर हम तो नंगा फकीर है. तेथे बसलेल्या सेवेकरी मंडळीच बाबांच्या या म्हणण्याचा अर्थ मुळीच समजला नाही, कारण मशिदीच्या समोर नवीन असे कोणीही मनुष्य दिसत नव्हतं. परंतु 2-3 मिनिटात मशिदीवरून सदर अधिकारी वर्ग चावडीकडे जाताना दिसला. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा खुलासा झाला. पुढे ती मंडळी चावडीत जाऊन बसल्यावर शोधाअंती बाळासाहेब भाटे यांच्याशिवाय आपल्या परिचयाचे तेथे कोणीच नाही असे भाऊसाहेब जोगळेकर यांना समजल्यावरून त्यांनी आपला एक पट्टेवाला बाळासाहेबास बोलवण्यासाठी पाठवला. बाळासाहेबांच्या मनात जावयाचे आले नाही म्हणून त्यांनी पट्टेवाल्यास तसा निरोप सांगितला. तेव्हा मी भाऊसाहेबांनाच प्रथम येथे बोलवून आणतो आणि मग आपण त्यांच्याबरोबर चावडीत जाऊ असे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी माझे म्हणणे कबूल केलं व माझ्या निरोपाप्रमाणे भाऊसाहेब बाळासाहेबांच्या घरी आल्यावर आम्ही त्यांच्याबरोबर चावडीत गेलो. नंतर आपला प्रातर्विधी सत्वर आटोपा असा बाबांना निरोप सांगण्याविषयी भाऊसाहेबांनी मला सुचवलं. तेव्हा असला अव्यापारेषु व्यापार याने कोणीही करणार नाही असे मी त्यांना सकारण सांगून त्यांची समजूत घातली. हा प्रकार कर्टिस साहेबांना कदाचित विलक्षण वाटेल. अशा समजुतेने भाऊसाहेबांनी त्यांची व माझी बालपणापासून विशेष मैत्री असल्याची हकीकत त्या साहेबांना कळवली. नंतर सर्वजण निमूटपणे बाबा मशिदीतून भिक्षेसाठी बाहेर पडण्याची वाट बघत बसले. बऱ्याच वेळाने बाबा मशिदीतून बाहेर चावडीकडे येत आहेत असे पाहताच मिसेस कर्टिस या चावडी पुढील रस्त्यात जाऊन बाबांना त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे प्रणाम केला व मला आपल्याशी 4 शब्द बोलायचे असे म्हणाल्या. तेव्हा त्यांना आधा घंटा ठहर जाओ असं बाबांनी सांगितलं. नंतर बाबा भिक्षेहून परत चावडी नजीक आल्यावर मिसेस फर्टिस यांनी पुन्हा खाली रस्त्यात जाऊन बाबांना पूर्वीप्रमाणे प्रणाम करून आपला मानस कळवला. तेव्हा 1 घंटा ठहर जाओ असे बाबा म्हणाले आणि मशिदीत गेले. पुढे कर्टिस साहेबांना परत जाण्याची घाई असल्यामुळे थोड्याच वेळात सर्व अधिकारी मंडळी मुकाट्याने गेली. एखाद्या जीवास दर्शनाचा लाभ द्यावयाचा असल्यास श्री साई महाराज तो योग कसा अचूक आणीत
व त्याला आपलेपाशी कसा ओढून घेत याचे उदाहरण पहावयाचे असल्यास ते सोलापूरचे वासुदेव सदाशिव जोशी यांचे खालील पत्रात या साई लीलेच्या वाचकास पाहावयास सापडेल. श्री सद्गुरू प्रसन्न, सत्यनारायण कंपनी सोलापूर कंपनी, स्थापन 1833. मॅनेजर वासुदेव सदाशिव जोशी. भक्तिपरायण गोविंद धोंडो पानसरे यांनी सिद्धपुरुष श्री साईनाथ उर्फ साईबाबा यांच्या दर्शनाचा योग कसा आला व त्यांचेबद्दल अनुभवसिद्ध मत काय आहे असा प्रश्न केल्यावर सिद्धपुरुषांची पूर्ववृत्ती स्मरण करण्याचा अलभ्य योग त्यांनी आणल्यामुळे त्यांचे आभार मानून श्री नारायण कृपेने व श्री सद्गुरूच्या प्रसादाने सांगितलेली हकीकत सादर करतो. तिचा स्वीकार करून योग्य ती दुरुस्ती करून आपल्या साई लीलेत तिला जागा द्याल अशी आशा करतो. या देहाची थोडक्यात ओळख करायची म्हणजे या जीवास पूर्ण कर्मानुसार वयाचे 16व्या वर्षापासून यदृष्टम तनष्टम या वाक्याची जागृती होऊन केवळ देह प्राक्तन भोग न करता गृहस्थाश्रमात दाखल व्हावे अशा भावनेत आज वयाचा सुमारे 37 वर्षाचा काल गेला. या गेलेल्या कालात अनेक साधुसंत व सत्पुरुषांच्या गाठी पडल्या, परंतु भूतलावर असलेल्या बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध अशा 4 प्रकारात सिद्धावस्थेत पोचलेल्या पुरुषांमध्ये सिद्ध पुरुष श्री साईबाबा हेच प्रथम गाठ पडलेले असे मोठ्या आनंदाने म्हणत आहे. असो, भेटीचा योग. मुमुक्ष अवस्थेत पडलेले पेन्शनर मामलेदार येथील चिदंबर केशव उर्फ अण्णासाहेब गाडगीळ यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे अन्नछत्र घातल्यामुळे सोलापूर पेठेशी संबंध पडून व्यवहारदृष्ट्या त्यांची गाठ पडली. नंतर समसमान संयोग झाल्यावर परमानंद प्राप्त होतो त्याप्रमाणे होऊन सदर ग्रहस्थानी शके 1835 साली आज्ञा केली की मी शिर्डी मुक्कामी आहे. येथे नाम सप्ताह सुरू आहे तरी दर्शनाकरता यावे. येण्या जाण्यास ₹10 खर्च लागेल, चिंता नाही. श्री नारायण आपणास कोठेही देईल, परंतु ही वेळ बप्पा जाऊ देऊ नये. याप्रमाणे विनंतीपत्र वाचून जो आनंद झाला तो लिहिणे शक्य नाही. नंतर व्यवहार पद्धतीप्रमाणे सहचारी जीवांची परवानगी घेऊन जरी द्रव्याची अडचण होती तरी पण हा देह जाण्यास तयार होऊन सदर सिद्धांचे कृपेनेच शिर्डी येथे रावसाहेब गाडगीळ हे त्यांचे परमस्नेही रावबहादूर तात्यासाहेब साठे यांचे वाड्यात दाखल झाले. नंतर स्नान संध्यादी कर्मविधी सारून सदर गाडगीळ यांचेबरोबर श्रीचे दर्शनास पूजा सामानासह तयार झाला. बाबा मशिदीमध्ये होते. तेथे पूजा वगैरे आटपून सर्व थाट पाहून देहाची साफल्यता झाली असे वाटले. नंतर सायंकाळी याच ठिकाणी आरती वगैरे करून रावसाहेब साठे यांचे वाड्यात अजमासे 40 बाय 50 इंच साईचा फोटो असेल, नक्की जाणत नाही, परंतु मोठा फोटो सदर श्री बाबा यांचा सदर वाड्यात ओसरीवर ठेवलेला असून त्याची पण 2 सांज पूजा आरती करण्याचा क्रम होता असे वाटते. कारण सकाळी 11 ते 12च्या सुमारास उतरल्यामुळे प्रथमच सायंकाळचा प्रोग्राम दृश्यमान झाला. त्यावेळी कोणत्याही ताब्यात एकात्मता करण्याची या देहात संबंध नसल्यामुळे आरती सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत श्री बाबांचे मुखकमलावर दृष्टी एकाग्र झाली. त्यावेळी मुखकमल न दिसता वस्त्राच्छादित असलेले शिरोभागाचे ठिकाणी नारसिंह स्वरूप दिसू लागले. त्याच नादात हा जीव रंजित होऊन
भान न राहिल्यामुळे आरती समाप्त झाली तरी जागृती नाही. सदर गाडगीळ यांनी हलवून सांगितलं, जोशीबुवा आरती झाली चला. म्हटल्यावर देहभानावर येऊन चाललो, परंतु एकाग्र दृष्टी झालेली छाया अदृष्ट होईना व पुन्हा पुन्हा मन हे काय आहे हे जाणण्याविषयी आतुर झाले. याप्रमाणे सांज सकाळ 3 दिवस अनुभव झाल्यावर सदरचे रावसाहेब गाडगीळ अण्णासाहेब यांना विचारताना ते म्हणाले, बाबा अशाच गमती करतात, त्या उगाच पाहाव्या म्हणजे झाले. या जीवाची पूर्वापार जगात निरपेक्ष बुद्धी व निर्व्याज प्रेम ठेवून प्रत्येक चलाचल वस्तुमात्रात जग निर्माण कार्या आदी नारायणाचे वास्तव्य कसे आहे व सध्यापसव्य अंतर्बाह्य दृश्य अदृश्य राहून कसे कसे पाठ करून आपल्या करमणुकी करून घेत आहे हे पाहण्यात हा जीव निरंतर गुंतून गेल्यामुळे याचे नाव अपेक्षा या दोनही शब्दास कायमचाच फाटा मिळाला आहे. नंतर राहिलेले कर्तव्य देह प्राक्तन यांची गाठ पाहून आलेले सुखदुःखाचे विवेचन न करता श्री नारायण चरणी सर्व कृत्ये व त्यांची फलश्रुती अर्पण करून मनास मुक्त ठेवावयाचे असा कार्यक्रम असून माझ्या दृढाभ्यासाने हा देह परमेश्वर स्वरूपी जगाचा आमरणपर्यंत कायमचा दास झाला. यातच या जीवास आनंद वाटतो, नवे परमानंदात मग्न आहे. परंतु सर्व भौतिक जनाविरुद्ध ही गोष्ट असल्यामुळे या जीवाचे राव बहादूर साठे यांच्याकडे जाण्याची परवानगी मागितली असता बाबांची परवानगी घेतल्याशिवाय जाणे होणार नाही म्हणाले व दुसरे सेवेकरी म्हणाले, अहो बाबांकडे काही मागा, परंतु या जीवाची दर्शनाशिवाय काहीच इच्छा नसल्यामुळे मला काही मागायचेच नाही. फक्त दर्शनाची फार दिवसाची असलेली इच्छा परिपूर्ण झाल्यामुळे परमानंद झाला व देहाचे साफल्य झाले म्हणालो तरी विशेष आग्रहावरून या जीवाने त्यांनाच प्रार्थना करण्यास म्हटलं की श्री नारायण कंपनी दुकानावर या जीवाचा उदरनिर्वाह चालला आहे, तोच बोलण्याचा आशीर्वाद मागा. म्हटल्यावरून त्यांनी सर्व मंडळी समक्ष 2 प्रहरी 2चे सुमारास या जीवाची मागणी रावसाहेब गाडगीळ यांचे पाहुणे या नात्याने श्री बाबांचे पुढे मांडली. नंतर कंपनी नाव न काढता फक्त धंद्याची उपलब्धी करून सदर सेवेकरी गृहस्थांनी प्रार्थना केली असता श्री बाबा म्हणाले, यांना नारायणांनी चटणी भाकरीस काही कमी केले आहे काय? त्यांना विचारा व त्यांची इच्छा नसता तुम्ही बळजबरी का करता आहात? असे म्हणताच मंडळी आश्चर्यचकित झाली. नंतर या देहात जाण्याची परवानगी सांगण्यात आली. त्यावेळी म्हणाले, अशा प्रकारच्या निरपेक्ष जीवांना येण्याच्या व जाण्याच्या परवानगीची जरुरी नाही. त्यांनी वाटेल त्यावेळी यावे व वाटेल त्यावेळी जावे. सदरवेळी गुरुवार येथे पडला त्यावेळी 2 प्रहरी रावसाहेब गाडगीळ म्हणाले, जोशीबुवा येथला प्रसाद काही बरोबर न्यावा म्हणून पुजारी जोग यांच्याकडे प्रसाद मागण्यास गेलो. त्यावेळी प्रत्येकास एक बर्फीचा तुकडा याप्रमाणे 3 तुकडे या देहाचे हाती पडले. मुक्कामाचे जागी गाडगीळ अण्णासाहेब वगैरे मंडळीसमोर तुकड्यांसह आल्यावर ते तेच म्हणाले, एवढा प्रसाद पुरणार नाही, आणखी 8 आणे घेऊन जा व बर्फी घेऊन या. शिर्डीतील सर्व प्रसाद बाबांचा आहे म्हणून निघालो असता वाटेतच एक इसम बर्फीचे ताट भरून श्री बाबांनी गाडगीळ यांचे पाहुण्यास देण्यास सांगितलं आहे. यांची गाठ पडून त्यांनी परतविले व हा देह परत फिरला. सदर गाडगीळ व हा देह यांना आश्चर्य वाटून इकडील वृत्तांत अल्पावधीत त्यांना कसा कळला व ताबडतोब यांची योजना नेमकीच कशी केली याबद्दल आनंद अश्रू निघाल्या वाचून राहिले नाहीत. नंतर बाजारचा दिवस असल्यामुळे ओल्या भुईमुगाच्या शेंगा नमुन्यादाखल पासरी भर आलेल्या मंडळींनी चट्ट केल्यामुळे रावसाहेब गाडगीळ यांनी 1 रुपया देऊन आणखी शेंगा आणण्यास मनुष्य पाठवला.
त्याला रावसाहेब व तात्यासाहेब यांनी अटक करून विचारलं की कुठे जातोस. त्याने शेंगा गाडगिळ्यांच्या पाहुण्यास आणण्यास चाललो म्हणताच ते म्हणाले की श्री बाबांची आज्ञा झाली आहे की प्रथम आलेल्या 2 पोती शेंगा पैकी सुमार अर्धमण म्हणजे 2 टोपल्या शेंगा गाडगीळ व त्यांचे पाहुणे यांना खाण्याकरता द्या आणि नंतर ते नेण्यास मागतील तितक्या देऊन बाकींच्या इतर गोरगरिबास वाटून टाका. असे म्हटल्यावरून तोच मनुष्य शेंगासह परत आला. हे पाहून मंडळींना आनंद झाला व बाबा बसून काय काय खेळ करतात व त्यांचे सर्वांतर्यामी कसे वास्तव्य आहे यांचे चांगलेच दिग्दर्शन होऊन सर्व मंडळींचे नेत्रात आनंद अश्रू आल्याविना राहिले नाही. या स्मरणाने व त्यांचा फोटो या जीवाचे नित्य गीतापाठाचे प्रथम पृष्ठात ठेवल्यामुळे नित्य दर्शनाचा योग घडतो. हे या जीवाचे परमभाग्य. समाजाचे अशा थाटात व आनंदात हा देह परत सोलापुरी आल्यावर परमभक्त व श्रद्धांची जीव VS फोटोग्राफर फारच भाविक व विश्वासू इतका की त्यांचे देहाचे या प्रेमात अखेर देहावसन झाले. परंतु प्रेम व श्रद्धा सुटली नाही. अशा मार्मिक जीवास या देहाने श्री बाबांचे दर्शनास जाण्यास सल्ला दिली व मागील खर्चाची ₹10ची भिक्षा दिली व सांगितले की 10 गेले तर जाऊ दे, परंतु एक वार दर्शन करून ये व जमल्यास फोटोचे कार्य करून ये. म्हणताच ताबडतोब जाण्याची तयारी करून सदर भाविक जीव तेथे या देहाचे पत्रासह दाखल झाला. नंतर तेथील रावबहादूर साठे व गाडगीळ या मंडळींनी या इसमाची उत्तर व्यवस्था करून श्री बाबांचे दर्शन करवले. नंतर त्यांचा जुलमाने चुकवून घेतलेला पूर्वीचा फोटोग्राफ होताच, परंतु या इसमाचे दर्शन झाल्यावर श्री बाबा आपण होऊनच म्हणाले, अरे तुला सत्यनारायण कंपनीचे जोशीबुवांनी फोटो घेण्यास पाठवले आहे ना, मग बसलास का, तुला कसला पाहिजे तसा फोटो घे. म्हणून श्री बाबांनी संतोषाने व आनंदाने बसल्याचा व उभ्याचा फोटो काढू दिले आणि सर्व मंडळींना मोठं नवल वाटलं. फोटो काढून झाल्यावर 4 दिवस त्याला ठेवून घेऊन श्री बाबांनी उपदेश केला की तू फोटोची किंमत वाजवीपेक्षा जास्त घेऊ नको. बाकी तू सत्यनारायण कंपनीच्या जोशीबुवांचा पट्ट शिष्य आहेस, ते तुला किंमत कधीही घेऊ देणार नाहीत व त्याचेच आशीर्वादाने तुझे कल्याण होणार आहे. म्हणून तेथे निघालेल्या दक्षिणा भिक्षा संस्थामध्ये सदर फोटोग्राफरचं नाव रजिस्टर करून त्याला काही फोटोंची ऑर्डर पण देण्यात आली व जाण्या येण्याचे खर्चसुद्धा रक्कम देऊन श्री बाबांचेच परवानगीने फोटोग्राफरची रवानगी करण्यात आली. त्याप्रमाणे त्या संस्थेत फोटो योग्य दरात देण्यात आले. श्रीकृष्णार्पणमस्तु.